नागपुर में ओबीसी समाज के वरिष्ठ नेता बबन राव तायवाड़ी ने जोरांगे पाटिल के हालिया वक्तव्यों को बालिश और भ्रम फैलाने वाला बताया। उन्होंने कहा कि जोरांगे का ये कहना कि ओबीसी का 1994 का शासन निर्णय चुनौती देकर आरक्षण खत्म किया जाएगा पूरी तरह गलत और भ्रामक है। तायवाड़ी ने स्पष्ट किया कि ओबीसी को 27% आरक्षण 1992 से संघर्ष के बाद 1994 में मिला, जो मंडल आयोग की सिफारिशों और सर्वोच्च न्यायालय के निर्णय के आधार पर लागू हुआ। उन्होंने कहा कि 40 साल की मेहनत के बाद जो अधिकार मिला है उसे कोई भी खत्म नहीं कर सकता और जोरांगे पर बार बार समाज में डर और अस्थिरता फैलने का आरोप लगाया। तायवाड़ी ने छगन भुजबल और विजय वडेट्टीवार पर भी निशाना साधते हुए कहा कि ये नेता रोज बयानबाजी कर अपने समाज को खुश करने और राजनीतिक लाभ लेने की कोशिश कर रहे हैं। उन्होंने स्पष्ट किया कि राजनीति में कोई किसी को खत्म नहीं करता, हर व्यक्ति अपनी ताकत से खड़ा होता है। 2 सितंबर के शासन निर्णय पर उन्होंने कहा कि इससे ओबीसी आरक्षण को कोई खतरा नहीं है, क्योंकि ये सिर्फ जाति प्रमाण पत्र और वैधता जांच की प्रक्रिया को स्पष्ट करता है, नई पद्धति नहीं जोड़ता। उन्होंने समाज को आश्वस्त किया कि आरक्षण पूरी तरह सुरक्षित है, किसी के बयान से उस पर असर नहीं पड़ेगा। जोरांगे द्वारा गेम करने की बात पर तायवाड़ी ने कहा कि कोई किसी की गेम नहीं कर सकता, ओबीसी समाज एकजुट है। काय हो त्या याला काय अर्थ आहे? कोणी कोणाचा गेम नाही करू शकत, एवढी ताकद आहे का? आम्ही काय भांडे दूध बसलो आहे का इथे? का हातात हात घालून बसलेलो? या ओबीसी नेत्यांमध्ये तेवढी ताकद आहे। मी वारंवार सांगितले की 400 जातीचा समूह असलेला ओबीसी समाज आहे, 60% लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आहे। त्याच्यामुळे अनेक नेते समाजामध्ये असू शकतात, परंतु त्यांच्यामध्ये मतभेदही असू शकतात, पण मनभेद नाही। एखाद्या बाबीवर मतभेद असल्यामुळे विचार वेगवेगळे असू शकतात, पण जेव्हा अशा प्रकारच्या एखाद्या ओबीसी नेत्याला संपवण्याचा कोणी प्रयत्न करेल तेव्हा आम्ही सुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या नेत्याला संपू देणार नाही। असं म्हटल्याने होते का संपून टाकून हे टाकून ते टाकून? काही वक्तव्य करायचं आणि दोन्ही समाजाची दिशाभूल करायची। खरं म्हणजे हे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप वक्तव्य दोन्ही गटांकडून, मग ते ओबीसी असो की मराठा असो, त्यांनी हे थांबवायला पाहिजे आणि समाजामध्ये जी दुफळी निर्माण होते आहे ते सुद्धा थांबली पाहिजे, असं माझं मत आहे। जोरांगे पाटलांनी पहिल्यांदा शरद पवारांवर टीका केली होती, शरद पवारांनी मराठा समाजाचा वाटोळा केला असं ते बोलले होते। ते मला सांगा हो, आतापर्यंत इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याला सोडलं? सर्वांवरच टीका करून राहिले। पहिल्या दिवशीपासून आपण जर बघितलं तर जे काही सत्तेमध्ये आहेत त्यापैकी एकाही नेत्याला त्यांनी सोडलेलं नाही, म्हणून ते कोणत्या दिवशी कोणावर टीका करेल याचा काही नेम नाही आहे। आणि त्याच्यामुळे या गोष्टीबद्दल मला कुठल्याही प्रकारचं नवल वाटत नाही। दररोज नवीन नवीन व्यक्तीवरची टीका करायचं, नवीन नवीन हे करायचं आणि समाजाचं लक्ष आपल्या कडे केंद्रित करायचं, हा तर आता मला असं वाटतं की हे त्यांचा नेहमीचा स्वभाव झालेला आहे। सोशल मीडियावर अनेक शपथपत्र जे आहे, अफिडेव्हिट जे आहे ते व्हायरल होत आहेत। अनेक लोक शपथपत्र लिहून देत आहेत की अमुक अमुक हे माझे नातेवाईक आहे आणि मी ओबीसी असल्यामुळे या मराठा समाजाच्या नागरिकाला ओबीसीचं प्रमाणपत्र देण्यात माझी काही हरकत नाही, असं नोटरी करून अनेक लोक देत आहेत आणि त्यांना आरक्षण मिळण्याची संधी आहे। तुम्हाला असं वाटत नाही का अशा अफिडेव्हिटमुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी प्रमाणपत्र मिळतील? हो, नुसतं ॲफिडेव्हिट नाही द्यायचं आहे, ॲफिडेव्हिट सोबत वंशावळ जोडायची आहे। जर वंशावळ नसेल तर त्या ॲफिडेव्हिटला काय अर्थ आहे? आणि म्हणूनच ही जी गाव पातळीवरील समिती बनवलेली आहे की त्यांनी जी काही वंशावळ त्याच्यासोबत जोडलेली असेल ती वंशावळ खरी आहे काय, दिलेली माहिती खरी आहे काय, याची चौकशी करून ते आपला अहवाल तहसीलदार किंवा SDOला देणार आहे। कारण गावातली माहिती ही त्या ग्रामसेवक पटवारी यांच्याकडे जास्त असते काय, की ह्या खरंच हे नातेवाईकाचे आजोबा हे होते का, पंजोबा हे होते का, त्यांची किती मुलं, त्या मुलांचे नाव काय, शेतीचा बंटवारा कसा झाला। कारण कोतवाल पंजीमध्ये ही सर्व नोंद आलेली असते की माना पालाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला।
बांधला बांधला बसता बांधला बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. सिटी आहे तर शक्य आहे.